केलेले मत्स्य शेती, म्हणजे तुम्ही बीज आणा छोटा, त्याला नर्सरी प्रकारचा एक पॉन्ड बनवावा लागेल, तळी बनवावा लागेल. मग तिथून थोडासा 2 महिन्यानंतर झाला त्याला थोडासा मोठा, म्हणजे प्रायमरी स्कूलमधून त्याला मिडल स्कूलमध्ये टाकायला लागेल आणि मग कॉलेज लेवलवर असे ते मत्स्य तळी आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला साईट सिलेक्शन होईल. तुमचा पाणी तुम्हाला 12 महिने पाहिजे त्या केसमध्ये. तर पहिला क्रायटेरिया हे आहे की 12 महिने जर पाणी असेल तर तिथेच मत्स्य शेती होऊ शकते. हा पहिला विषय झाला. दुसरा म्हणजे ज्याच्याकडे मत्स्य तळी आहे, सॉरी शेततळी आहे, तर शेततळ्यामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे पाणी आहे, तुमच्याकडे क्रॉप घ्यायसाठी जे शेती केलेली आहे ते सगळ्या भांडवल जे आहे ते सगळं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ऍड काय करायचं आहे, मत्स्य बीज, मत्स्य खाद्य आणि एक मार्केट, या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. जर शेततळ्यामध्ये मत्स्यपालन करायचं असेल तर ते डिपेंड करते तुमच्या शेततळ्याच्या खोलीनुसार आपण मत्स्यबीज कोणती टाकू शकतो याच्यावर. पण जर तुम्हाला स्पेशल मत्स्यशेती करायची असेल तर त्याच्यामध्ये काही असा क्रायटेरिया नाही आहे की तुमचा 2 एकर पाहिजे, 5 एकर पाहिजे. त्यांचं एक स्पेसिफिक साईज आहे, जे तुम्हाला 50 फीट बाय 3 फीटचा पण पॉन्ड असेल तो त्याला नर्सरीमधून यूज करू शकता. त्याच्यापेक्षा थोडा मोठा रेअरिंग मध्ये आणि एक मोठा स्टॉकिंग मध्ये. तर ते तुम्हाला असं क्लास बाय क्लास, पण हा खूप शास्त्रीय दृष्टी आहे, हा कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, त्याला वेळ जाईल. पण तुमच्याकडे जे ऑलरेडी शेततळे आहेत त्याच्यामध्ये करायसाठी तुम्हाला 3च गोष्टीची आवश्यकता आहे. एक फक्त मार्केटमधून मत्स्य बीज घेऊन आणायचं आहे. त्यातला विषय, टेक्निकल विषय म्हणजे मत्स्यबीज कोणता आणायचा. मत्स्यबीज कोणता आणायचा तर तो तुमच्या लोकल लेवलवर खाणारे कोणता आहे, म्हणजे कुणाला खातात त्या जवळपास याच्यामध्ये डिमांड कोणती आहे त्यानुसार मत्स्यबीज आणायला लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेततळ्यामध्ये सगळे मासे कल्चर होऊ शकत नाही त्याच्यामध्ये सगळा, कारण की त्याची खोली जास्त असते. आपल्याला साधारण खोली लागते मत्स्यतळीसाठी 5 फीट 6 फीट जास्तीत जास्त. तर त्यामुळे काही मासे असे आहेत की ते त्या खोलीमध्ये पण होऊ शकतात आणि त्यांना जो कालावधी लागणार आहे तो 7-8 महिन्याचा आहे. म्हणजे 12 महिने पाणी नसला तरी चालेल. असे पण काही व्हरायटी आहे, जसे चिलापीची एक व्हरायटी आहे जी आपल्याकडे खातात तिथे चालते, पण ही जी नदीमध्ये मिळते आणि उजनीमध्ये मिळते ती चिलापी वेगळी. मी जी रिकमेंड करत आहे ती चिलापी म्हणजे मोनोसेक्स, त्याच्यामध्ये फिमेल नसते, मेलच असते. तर ती फक्त आपल्याला विजयवाडामधून परमिशन घेऊन ते आणायला लागते. ती मत्स्यतळीसाठी, शेततळ्यासाठी उपयुक्त आहे आणि त्याची डिमांड पण आहे. आणि त्याच्यामध्ये जे इकॉनॉमिक्स काढला आपण, अर्थशास्त्र काढला, तर त्याला साधारण 50 रुपये 55 रुपये पर केजीचा कॉस्टिंग लागतो. आणि साधारण आपल्याला आता इथे माहित नाही, पण बारामतीमध्ये 70-80 आणि कधी कधी 90 जर सीजन नसला तर रेट मिळतो. आणि तुम्ही त्याच्यामध्ये पण मार्केटिंग असं करू शकता की शेततळ्यातला ह्या उजनीचा मासा नाही, हा तुमचा शेततळ्याचा आहे, तुम्ही केलेला आहे, तर त्याची कॉस्टिंग अजून जास्त होते. हा एकंदरीत 2 व्ह्यू आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे असेल, तुम्हाला सबसिडीची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर राज्य शासनाचे योजना आहेत त्याच्यामध्ये, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणून. त्याच्यामध्ये तुम्हाला मत्स्यतळी बनवण्यासाठी, मत्स्य बीज घेण्यासाठी, मत्स्य जाळे घेण्यासाठी तुम्हाला 2 व्हीलरवर जे मार्केटिंग कराल त्याच्यामध्ये बर्फवालीची गाडी असेल त्याच्यासाठी पण योजना आणि सबसिडी आहे, त्याचे तुम्ही अनुदान घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर सांगा विचार. म्हणजे तो एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, कारण की चिलापी असा आहे की तो मेल होतो आणि 3 महिन्यानंतर फिमेल होतो. म्हणजे समज आधी नर असते, नंतर 3 महिन्यांनी मादी होते. तर ती थोडीशी कॉम्प्लेक्स प्रोसेस होते. मग त्याचे हॅचरीज आहेत, गव्हर्नमेंटनी त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की खूप सारे असे लोक आहेत तिथे एजंट की ते बंगालवरून मागवतात आणि फसतात. कारण की बंगालमधून जो पण सीड येतो ना तो क्वालिटी सीड येत नाही खूप सारा, मोस्ट ऑफ दी 80%. कारण की मी बेंगालमध्ये पण काम केलं आहे, तर त्यांचा मार्केट 4 वाजता चालू होतो. ते प्रत्येक फिशचं त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी, प्रत्येक फिश त्यांचा एकच एम आहे
की मासा इथपर्यंत पण खाऊ शकतात, इथं पण खाऊ शकतात, एवढा पण साईज. पण आपल्याला एक प्रॉपर साईज मध्ये आल्यावरच आपण खातो. बेंगाली तसे नाही, त्यांना कोणता पण साईज चालतो. तर त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे आणि आपल्याकडे तो इझिली मिळतो. तर जी मत्स्यबीज संकल्पना आहे ती एवढी मोठ्या प्रमाणात आपण नाही करू शकत, तेवढी डिमांड नाही आहे, तेवढे फार्मर नाही आहेत कल्चर करायला. तर जे अवेलेबल आहेत मत्स्यबीज त्याच्यामधूनच आपण मत्स्यबीज घेऊन कल्चर स्टार्ट करू शकतो, फार्मिंग स्टार्ट करू शकतो. सध्या तरी हा करू शकतो. जेव्हा आपल्याकडे खूप सारे शेतकरी जेव्हा होतील आणि त्यांना डिमांड वाढेल तेव्हा आपण, आता सध्या अशी परिस्थिती आहे की धोममध्ये काही दिवस बंद पाडायला लागते की डिमांड नाहीये. केव्हीके वाल्यांना ट्रेनिंग घ्यायला लागतो की घ्या सीट आम्ही 600 रुपयांनी देतो, 800 रुपयांनी, अशी परिस्थिती आहे. कारण की बेंगालवाले ते 500 रुपयामध्ये द्यायला तयार आहे. बेंगालून पश्चिम बंगालवरून 500 रुपयामध्ये जर तुम्हाला मत्स्य ट्रेडर असेल तर तुम्ही 800 रुपयामध्ये का बरं घेणार? 500 रुपये बरोबर. आणि मग ते घेतो पण शेतकरी आणि मग फसतो, कारण की त्याच्यामध्ये क्वालिटी एसेन्स नसतो. बीज किती येतं? 500 रुपयात बीज किती येतं? बीज आता वेगवेगळे साईज आहेत. जसं आता मत्स्यतळी शेततळे असेल तर आपण रिकमेंड करतो बोटुकली साईजचा. पण जर तुम्ही शेततळी जे म्हटलं ना मत्स्यतळी, मग त्याच्यामध्ये आपण जिऱ्याच्या साईजचा सीट भेटतो. मग तो काय 1500 रुपये लाखभर एवढा सीट, म्हणजे एक चम्मच. हा एक काउंट नाही होत, पण आपला जी चाय गाळणी असते ना त्याच्यामधून काढून ते देतात. तर ते 1500 रुपयाच्या हिशोबाने आता रेट वाढला असेल, नेहमी 2000 असेल. पण मत्स्यतळीमध्ये कटला ऋण आहे. तर आपल्याला जी पण आता जी शेततळ्यामध्ये जर मत्स्यशेती करायची असेल तर आपल्याकडे जी व्हेरायटी रिकमेंडेड आहे ती चिलापी आहे. ती पण चिलापी म्हणजे मोनोसेक्स. ते विजयवाडामधून एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, भारतामध्ये एकच आहे. तिथूनच विथ परमिशन सातारा जिल्ह्यामधून तुम्हाला सांगा लागेल की आमचा एरिया असा आहे, कारण की ती प्रजाती अशी आहे की ती बायो सिक्युरिटीसाठी चांगली नाही आहे. जर ती ओपन वॉटरमध्ये गेली तर ती प्रॉब्लेमॅटिक आहे, आणि ती ऑलरेडी गेली आहे, उजनीमध्ये पण गेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला परमिशन द्यावं लागते की तुमच्या बाजूने नदी आहे की नाही. नदी नसेल तरच तुम्हाला परमिशन मिळेल, आणि मग ते तुम्हाला ऑर्डर द्यावं लागते, अपॉइंटमेंट घेऊन ती आणणार. अशी प्रोसेस आहे. पण एकंदरीत जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं, असे खूप सारे शेतकरी आहेत की मी आता जे सांगत आहे मला खूप ऑड वाटत असेल का तेवढं, पण एकदा स्टार्ट झालं ना खूप इझी आहे. त्याच्यामधून पाण्यातून पैसा जे म्हणतो ना ते येऊ शकतो. पण सुरुवातीचे 1-2 वर्ष ना तुम्हाला मार्केटिंग आणि एक स्टडी करावा लागेल, कारण की तुमचा जो फळांचा आहे तो ऑलरेडी एस्टॅब्लिश आहे. सगळेच जण फळं खातात, सगळेच जण मासे खात नाही. तुम्हाला सांगायला लागेल मासा तसं पाहिलं तर मासा सगळ्यात जास्त प्रोटीन असतात, प्रोटीन जास्त असतो. ओमेगा 3 ओमेगा 6 सगळ्यात जास्त असतो. ते तुम्हाला सांगायला लागेल, तुमचं मार्केट डिमांड क्रिएट करायला लागेल, आणि ते होईल हळूहळू शेततळ्याच्या मार्फत. 6-7 महिन्यात तुम्ही 6-7 महिन्यात पण तुम्हाला फीडचा कॉस्ट वाढतो ना, त्याला फीड द्यायला लागेल ना. आपल्याला त्याला एका लिमिट पर्यंतच तो साईज वाढेल. त्याच्यानंतर तो आपला व्हाईट हत्ती होणार, पांढरा हत्तीसारखा, त्याला पोषण त्याला आपल्याला सेल करायला लागेल. हाच एक प्रॉब्लेम आहे. म्हणून मी काय रिकमेंड करतो की शेततळ्यामध्ये करता तर लोकली जे आहे ते तुम्ही तिथून काढून नेटिंग करून घ्यावी. 50 kg आहे, 50 kg आरामात एखाद्याला जे मत्स्य आणणारे फार्मर आहेत, जे नद्यामध्ये जे फार्मिंग करतात, नद्यामध्ये जे मच्छीमारी करतात, त्यांना दिलं तर ते घेऊन जाऊ शकतात. ते स्वतः येतात. बारामतीमध्ये काही जे मच्छीमारी जे करतात ना उजनीचे, त्या येतात स्वतः आणि 10-15 शेतकऱ्यामध्ये जाऊन स्वतः मासे काढतात. ते फक्त रेट 10 रुपये कमी घेतात. म्हणजे त्यांना आपण कमी द्यायला लागतं. 60 रुपयाचा मार्केट प्राइस असेल तर 50 रुपयाच्या हिशोबाने त्यांना द्या, तुम्हाला 10 रुपये प्रॉफिट मिळतो. असा एकंदरीत विषय आहे. आणि याच्यामध्ये अनुदान आहे सगळ्या गोष्टींमध्ये. दुसरा आहे की आता तुम्ही शोभिवंत मासे त्यांच्या तुम्ही प्रजनन इझिली करू शकता, घरी करू शकता, इथे करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 2x1चा तुम्ही बघितलं असाल मुंबई वगैरे मध्ये ते टँक असतात, त्याच्यामध्ये तुम्ही प्रजनन करू शकता आणि त्याला सेल पण करू शकता. त्याची पण खूप डिमांड आहे सिटीमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, आणि गावामधूनच तो जातो. असे खूप सारे गाव आहेत मला माहिती आहे की ते आपल्या घरी हे जे शोभिवंत माशांचं प्रजनन आणि कल्चर केलेलं आहे आणि ते मुंबईला पाठवतात. त्यांचा रेट खूप जास्त असतो आपल्या खाण्याच्या माशांचा.
मेहनत कमी आहे, तुम्ही घरी करू शकता. त्याला टेबलावर 10 टँक आणला काय एवढा राख केला काय झालं. आणि मग दुसरा त्याची लाईफ किती आहे? शोभून मासे लाईफ किती आहे? त्याची लाईफ चालते म्हणजे 1 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष चालते. 2 वर्ष किंवा हा बदलतं मोठा साईज पण त्याची लाईफ साधारण 1.5-2 वर्ष. गोल्ड फिशची आता साधारण आपल्याकडे गोल्ड फिश वापरतो. गोल्ड फिश 1.5-2 वर्षाचा काही प्रॉब्लेम नाही. तर तो एक बिझनेस आहे. पण केज कल्चर आहे तर केज कल्चर कसं आहे, तुमच्याकडे जर धरण असेल तर तुम्हाला सोसायटी असेल या मग सेल्फ हेल्प ग्रुप असेल, बचत गट असेल तर त्यांना 24 लाखाचा अनुदान आहे केज कल्चरसाठी. तो खूप प्रॉफिटेबल आहे. पण त्याच्यासाठी तुमच्याकडे मोठा धरण असायला पाहिजे. प्रत्येक धरणासाठी 2% जागा राखीव ठेवलेली आहे केज कल्चरसाठी पिंजरा पद्धतीने. जसं तुमचं पोल्ट्री फार्मचं असते ना, असा मोठ्या धरणामध्ये धोममध्ये आहे. इथून कोणतं धरण जवळ आहे? धोमच आहे. धोममध्ये आहे फ्लोटिंग केज. तुम्हाला तरंगताना खालून पूर्ण हे असतो, पॅक असतो. तर तो पण एक आहे. त्याला पाणी उपलब्ध